नाहीतरी पुण्यामध्ये सगळा आनंदी आनंद चाललाय. मागच्या त्या येरवड्याच्या केसमध्ये बघितलं आपण, 15 वर्षाच्या पोरीला वर्गात जाऊन घुसून मारलं. आज बघितलं एका गर्ल्स कॉन्व्हेंटमध्ये 11 वर्षाच्या मुलीला शौचालयामध्ये तिच्यावर अत्याचार केला. तिथे कुठेतरी सिंहगड रोडला एका मुलाची हत्या झाली. आनंदी आनंद चालू आहे. पण एवढी बलात्कारांची पिलावळ सांभाळावी लागते पुण्याच्या पोलीस आयुक्तांना की त्यामुळे बाकी लॉ अँड ऑर्डरच्या तर धज्जिया अशा रोज उडतायत. रोज उडतायत. खरं तर तुमच्या पुढे यायला मला 3-4 दिवस उशीरच झाला, कारण सन्माननीय व्यक्तींनी काही प्रेस घेतल्या आणि त्याच्यामध्ये काही आरोप केले, काही एलिगेशन्स केले. पण मी बाहेरगावी असल्यामुळे मला काही उत्तर देता आलं नाही. आज सगळ्या तुमच्या समोर येते. मेंदूला पण मुंग्या लागतील अशा पद्धतीच्या घटना घडतात. आणि वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या पीडित पुढे येत आहेत आणि त्यांना मदत करण्याची ज्यांची मनीषा आहे किंवा ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे किंवा जे मदत करतायत त्यांना कशा पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं काम हे त्या ठिकाणी होतंय, हे अतिशय वाईट आहे. विषय अर्थात शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक, ज्याने एका मुलीवर बलात्कार केला, तिचा जबरदस्तीने गर्भपात केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या संदर्भामध्ये माझ्याकडे पीडितेची लेखी तक्रार आलेली आहे. अशाच पद्धतीची लेखी तक्रार तिने पोलिसांना सुद्धा दिलेली. शिवाय ज्या ज्या कन्सर्न ऑथॉरिटी आहेत, ज्या महिलांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी काम करतात, त्या सगळ्यांकडे तिने त्या पद्धतीने पत्र पाठवली आहे, भेटली आहे, बोलली आहे, मदतीची याचना केलेली आहे की माझ्यासोबत असा सगळा प्रकार घडलाय, मला मदत करा, मला न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या मदतीची मला गरज आहे. हे मुलीने माझ्याकडे यायच्या आधी सगळ्यांना सांगितलं. मग ते पोलीस असतील, मग ते विविध पक्षाचे नेते असतील. आता मी महिला आणि पुरुष असं काही म्हणणार नाही, नेते असतात. त्याच्यामुळे ती त्यांच्याकडे गेली. बरं, ते काय छोटे मोठे गल्लीतले नेते नाही, राज्य स्तरावर, देशाच्या स्तरावर बोलणाऱ्या नेत्यांकडे सुद्धा ही मुलगी गेली, त्यांच्याशी बोलली, सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे गेली, सत्ताधारी पक्षाच्या. कारण कसं असतं, ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडे जास्त असतं, बाबा आम्हाला न्याय मिळवून देईल, आणि त्यात काही चुकही नाहीये, खरं तर त्यांचं कामच आहे. पण या सगळ्यांकडे गेल्यावरती सुद्धा तिला न्याय मिळाला नाही, म्हणून ती चित्रा वाघकडे आली, म्हणून ती भारतीय जनता पार्टीकडे आली. मग तुम्हाला असं म्हणायचंय का की जर एखादी मुलगी तुमच्याकडे येते, सगळे पुरावे देते, सगळी कागदपत्र देते, आणि ते वाचल्यानंतर जेव्हा आपल्याला दिसतंय धडधडीत जिवंत पुरावे आणि तरी त्या पीडितेला मदत करायची नाही, मग तिला मदत करणं चूक आहे? तिच्यासाठी उभं राहणं चूक आहे? तिला न्याय मिळवून देण्यासाठी लढणं चूक आहे? की त्यांची अशी अपेक्षा आहे की जशा सगळेजण गप्प राहिले तसं भारतीय जनता पार्टीने पण गप्प राहावं, चित्रा वाघने पण गप्प राहावं, ही संबंधितांची अपेक्षा आहे? बोलायचं नाही. तो सत्ताधारी पक्षातला नेता आहे, तो पण शिवसेनेचा, तो पण राज्यमंत्री दर्जा, तो पण भारतीय कामगार सेनेचा त्या ठिकाणचा कोण मोठा तालेवार, आणि म्हणून त्या बलात्काराबद्दल काही बोलायचं नाही, त्याच्यासाठी न्याय मागायचा नाही, त्याच्यासाठी लढायचं नाही. मला 2-3च प्रश्न आहेत. 19 तारखेला मी तुमच्या समोर आले होते. 19 तारखेला मी तुमच्या समोर येण्याआधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पण गेले होते. ज्या 4 जणांची नावं त्या मुलींनी सांगितली, जे सह आरोपी आहेत या केसमध्ये, की त्यांना याने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी अबॉर्शनला घेऊन जाण्यासाठी पाठवलं. तो राहुल बोहरा, तो राहुल गोयल, आणखीन पण नाव आहेत, सांगते तुम्हाला मी. ही जी काही 4 मंडळी आहेत त्यांच्यापैकी एकाचीच चौकशी पोलिसांनी केली 19 तारखेपर्यंत.
बाकीच्या तिघांची का केली नाही? कशासाठी केली नाही? ज्या 4 हॉस्पिटलमध्ये अबॉर्शन झाले त्याच्यातल्या पण फक्त 2च हॉस्पिटलपर्यंत पोलीस पोहोचले. 2 हॉस्पिटलला का गेले नाही? कशासाठी गेले नाही? हा सुद्धा त्या ठिकाणी एक माझा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दूध होईल, पाणी होईल, दही होईल का लस्सी होईल? अरे 19 तारखेला पोरीला इंजेक्शन दिलं असं ती म्हणते, 19 तारखेला तिचं अपहरण झालं असं ती म्हणते. तुमचा नाही ना विश्वास तिच्यावर? मग ब्लड टेस्ट का नाही गेली? 13 मार्चला, सॉरी 19 नाही, 13 मार्चला ती गायब झाली आहे. 13 मार्च नंतर तिने ज्या वेळेला मला कॉन्टॅक्ट केला, तिने जे मला सांगितलं ते मी पोलिसांना सांगितलं. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की ती मुलगी अपहरणाचा बनाव करते, मी तर त्याच दिवशी त्या अनिता मोरेला सांगितलं होतं मुलीची ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट त्याच दिवशी झाली असती तर तिच्या शरीरामध्ये कुठले घटक आहेत, काय इंजेक्ट केलं गेलंय हे तर कळलं असतं. मग त्याच्यासाठी 21 तारखेपर्यंत पोलीस कोणाची वाट बघत होते? 13 तारखेला तिला इंजेक्ट केलं गेलं आणि मग माझ्या सह्या घेतल्या गेल्या आणि नंतर काय झालं हे मला आठवत नाही. आणि ती त्या कोळवा गावामध्ये सापडली, जे मडगाव गोवा इथे. हे तिने मला सांगितलं. मी ताबडतोब तिचा फोन कट झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला मी सिनियर पीआयला सांगितलं. मग जर पुणे शहराची टीम गेली, पुणे ग्रामीणची टीम गेली, मग हे कशाला गेले होते सगळे? मग त्यांनी त्या ठिकाणी तिची ब्लड टेस्ट का बरं नाही करून घेतली? तुम्हाला जर मुलगी खोटच बोलते हे जर ठरवायचं असेल तर तिची सत्यता तर तपासा. आणि मग 13 तारखेला जेव्हा ती मुलगी म्हणते की मला इंजेक्शन दिलं गेलं आणि नंतर मला आठवतच नाही काही, चेक करायला हवं होतं, का बरं नाही केलं? आणि त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत याची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतील. मुलगी सगळ्यांकडे गेली, मी जसं तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, कोणी मदत केली नाही, आमच्याकडे आली. मग मुली का तुमच्याकडे येत नाही याचा विचार तुम्ही करा. त्या आमच्याकडे का येतात? त्याच्यासाठी विश्वासार्हता कमावावी लागते. आणि म्हणून लोक विश्वासाने येतात की नाही कुठं न्याय मिळाला तर भारतीय जनता पार्टीकडे निश्चितपणे न्याय मिळेल. आणि म्हणून या सगळ्या गोर पीडित मुली आहेत त्या इकडे येतात. मला हेही सांगायचंय, हा विषय मला फक्त त्या मुलीसाठी मर्यादित नाही. मी आधीही बोलले होते की आम्हाला दुसरी राज्यामध्ये पूजा चव्हाण होऊ द्यायची नाही. विषय त्या मुलीचा नाही, विषय त्या कुचिकचा पण नाही. विषय हा आहे की अशा पद्धतीने धाडस दाखवून ज्या मुली पुढे येतात त्यांना जर दाबण्यात आलं, त्यांना जर कुठेतरी न्याय मिळाला नाही, त्यांचा आवाज जर उचलला गेला नाही तर भविष्यात कुठली मुलगी तुमच्या दारात येणार नाही. कुठली मुलगी कुठली अत्याचार पीडिता तुमच्याकडे येणार नाही. आणि या नराधमांचं तितकंच व्हावे. आणि म्हणून माझ्या मनात असा विचार आला, इतकं भयभीत वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून तर नाही ना जितेंद्र आव्हाड म्हणाले की मी माझ्या मुलीला इथं ठेवणार नाही. म्हणजे हा माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. मी परवा काहीतरी त्यांची स्टेटमेंट वाचली की मी तर माझ्या मुलीला इथं ठेवणारच नाही. पण या सगळ्या घटना बघून तर भयभीत वातावरण आहे राज्यामध्ये की कोणी सुरक्षितच नाहीये. एक मुलगी जी येऊन सांगतीये माझ्यासोबत काय काय झालंय आणि तिलाच त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येते. अतिशय नीचतेचा कळस आहे, नीचतेचा कळस की त्या बलात्काराच्या मुलीला पुढं करून सांगतायत की तू या ठिकाणी सांग. चित्रा वाघ आणि ती मुलगी जी आहे ती मीडिया ट्रायल चालवते. मीडिया ट्रायल? एकच मिनिट थांबा. आज मला खरं तर या गोष्टींवर बोलायचं नव्हतं, पण आता खूपच झालंय, त्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. मी तुम्हाला काही वाचून दाखवणार आहे, त्याच्या कॉपीज हव्या असतील तर मी त्या सुद्धा तुम्हाला देणार आहे. हा जो कुचिक आहे, ज्याच्या मुलीचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांना, आमच्या कुटुंबाला, आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका आहे आणि म्हणून चित्रा वाघ आणि ती मुलगी हिची नार्को टेस्ट करा, त्या खोटं बोलताय. आम्ही खोटं बोलतोय? एकच मिनिट. हे कुचिकचे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे, तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यामध्ये तो म्हणतोय, आता नको होतं मूल आपल्याला. मी बोललो होतो ना तुला, आपण नंतर विचार करू बाळाचा. माझ्या पण काही अडचणी आहेत.
We will make baby again. You want now. Please, my sweetheart, give me last chance. I am ready to do everything for you. Just listen and trust me once. I will not leave you. Just forget all and take case back before further date. I promise you, I will not leave you. त्या मुलीचं नाव लिहिलंय, really not. Please dear, try to understand me once. I promise you, just forget all and take case back before further date. हे एक झालं, पुढचं पण वाचून दाखवते. You want baby now, we will make it again. Please take back complaint. I will take care of you. Promise. Really promise. Now I will wait for your reply till my last breath. हे कोण लिहितंय? हे रघुनाथ कुचिकचे मेसेज आहे ना, वाचून दाखवते तुम्हाला. तू स्क्रीनशॉट काढते दिसतंय मला, काढ तू, पण कोणी हे ग्राह्य धरणार नाही. हे बघितलं? याहून भयानक तुम्हाला, हे तर रघुनाथ कुचिकचे आहेत. हे कधी आहे? त्याला बेल मिळाल्यानंतर. बेल काही कंडिशनवर मिळतात, जामीन काही अटी शर्तींवर मिळतो. या सगळ्या चॅटिंग मध्ये केस मागे घे, तुला बाळ हवंय, आपण पुन्हा करू, हे कोण म्हणतंय? हे कुचिक म्हणतोय. दुसरं काय म्हणतोय की तू स्क्रीनशॉट्स काढ, याने काही होणार नाही, ग्राह्य धरले जाणार नाहीत. बघा आता पुढचं भयानक तुम्हाला मी वाचून दाखवते. हे लांडगे आहेत, लांडगे. या कुचिक बरोबर राहुल बोहरा म्हणून अजून एक आहे. मी जी 4 नावं सांगितली की नाही त्याच्यातला हा एक. याने तर आधी असं सांगितलं की मी त्या रघुनाथ कुचिक बरोबर तुझी सेटलमेंट करून देतो, ऐका बरं का, आणि त्याच्यातले अर्धे पैसे तू मला द्यायचे. ऐकलं? 2च मिनिटं वाचून दाखवते. हॅलो, राहुल हियर, हूं, वो तुम्हारे भी फायदे का है, सो थोड़ा दिमाग से सोचना और वैसे आगे जाएंगे. मैं कुचिक सर का तुम्हारा मैटर सॉल्व करके दे सकता हूँ. देखो अभी तुमने जो केस करवा दिया है तो वो हिसाब से उनको भी मुझे रिलैक्स करवाना पड़ता है. भाई का म्हणजे त्या रघुनाथ कुचिकचा हरामखोर होता, उसे अच्छा निपटा लो. ये सब तुम्हें जैसे चाहिए वैसे मैं करवा के देता हूँ, पर ये बात तुम्हारे और मेरे बीच में रहेगी. पुढचं ऐका. हाँ, वैसे मैं किसी से डरता भी नहीं हूँ. बघा, मेरा दिमाग बहुत सीधा है. चांगलं उत्तर दिलं असतं मी. सोच लो और लेट मी नो अबाउट दैट एज पॉसिबल एज अर्ली. मैं उस हिसाब से कुचिक सर को रेडी करता हूँ. आज तो राहुल बोहरा याने 10 मार्च नंतर म्हणजे जामीन मिळाल्यानंतर जे मेसेजेस केले ते आपल्या सगळ्यांची झोप उडवणारे मेसेज आहेत. कृपया नीट ऐका. ये स्क्रीनशॉट से कुछ नहीं होगा. नीट ऐका आणि महाराष्ट्रातल्या जनतेने पण ऐका. हमारे पास बड़ी सिस्टम, उसके आगे कुछ चलता नहीं है किसी का. हमारे वाले एडवोकेट सबमिट किए आज स्क्रीनशॉट. तेरी जरूरत भी नहीं भेजने की, सब रेडीमेड होता है. तुम अभी बहुत छोटी हो ये समझने में. बघा हे लांडगे कसे. ये वाली भी दे देना स्क्रीनशॉट तेरे लल्लू पीपी को. पीपी म्हणजे कोण? पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे कोण? सरकारी वकील म्हणजे कोण? जे अशा पीडितांसाठी सरकारच्या बाजूनी त्या ठिकाणी लढत असतात. त्याला हा काय म्हणतोय? हा हरामखोर म्हणतोय की ये वाले भी देना स्क्रीनशॉट तेरे लल्लू पीपी को. म्हणजे न्याय व्यवस्था कशी खिशात आहे. पुढचं तर आणखीन भयानक आहे. और एक बार सोच भी लेना, अच्छे खासे पैसे लेके लाइफ सेटल हो जाएगी तेरी. ये सब केस के चक्कर में मत पड़, इससे कुछ भी नहीं होता. पीडितेवरती कशा पद्धतीने दबाव आहे हे याच्यामध्ये दिसतंय. पुढे बघा. बड़ों से पंगा महंगा ही पड़ता है. तिचं नाव लिहिलंय.
That's most better think about money, not case. Nothing can be happen with this case. Take from me in writing. कुणाच्या हो जीवावर? कुणाच्या जीवावर? पुढचं ऐका, ते आणखीन भयानक आहे. Money can solve all things. Giving birth of kids can't make money. Just stop saying बच्चा चाहिए था, बच्चा चाहिए था. बाय मिस्टेक हो गई साहब से. बाय मिस्टेक हो गई साहब से गलती. तू तो बच्चे के पीछे ही पड़ गई. म्हणजे या राहुल बोराला पण माहिती आहे की हे बाळ त्या कुचिकच आहे आणि कुचिक म्हणतो मी तर पुरुषार्थाची टेस्ट द्यायला जातो. आणखीन पुढचं ऐका. पुढे तो म्हणतोय अतिशय महत्वाचं, रिमूव्ह दिस थॉट फ्रॉम हेड. ठीक ही हुआ एबॉर्शन हुआ, ठीक से दे देना स्क्रीनशॉट तेरे एडवोकेट पीपी को. पुढचं ऐका, जज तो हमारी ही है. पुन्हा ऐका, हा हरामखोर लिहितोय की जज तो म्हणजे हा सेशन कोर्टच्या ज्या जज आहे त्याच्याबद्दल लिहितोय की जज तो हमारी है. थिंक ओवर ऑन इट. पुढचं ऐका, अच्छे से सॉल्व करके देता तो मेरा ही चार्ट सबमिट किया तूने. क्या हुआ, कुछ हुआ ऐसे करके. बघा, हमारा एडवोकेट प्रोफेशनल है. ऐका, तुम्हारे जैसा लल्लू नहीं है. लल्लू कोण? पब्लिक प्रोसिक्युटर, सरकारी वकील याला म्हणतोय. तो हे म्हणतोय जज तो हमारी है. पुढचा ऐका, प्रोफेशनल एडवोकेट के लिए पैसे देने पड़ते हैं. ये पीपी तो फ्री वाला होता है पगली, सेटिंग वाला. कुछ नहीं होगा, अभी भी टाइम है, देख के सोच ले. मला ते कुचिकची मुलीला तिला सांगायचंय मला की माझ्याकडे असे भयंकर चार्ट आहेत तुझ्या बापाचे. कधी हवे तेव्हा ये आणि घेऊन जा, मी देते. कोर्टात पण सबमिट केले. आणि म्हणून हे सगळे प्रश्न आहेत ना, नार्को टेस्ट करा करा, आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही काहीही बोललात तरी सत्य त्याच्याच जागेवर आहे, ते बदलणार नाही. आणि रघुनाथ कुचिक हा हरामखोर बलात्कारी आहे, हे सत्य त्याच्याहून बदलणार नाही. या पद्धतीची भाषा, अरे बाळ तुझं नाहीच म्हणतो, मी काय केलं नाहीच म्हणतो, तर मग हे मेसेज कशाला भाऊ? नाही, भाऊ म्हणायच्या लायकीचं नाही, थुंकायच्या पण लायकीचं नाही. हे कशाला? तुला बाळ हवं होतं ना, माझ्या अडचणी आहेत, आपण परत करू, थोबाडच फोडलं पाहिजे, चपलेने. ते पण लाज वाटली पाहिजे, लाजच वाटली पाहिजे की एका मुलीचं इतकं रक्त पिल्यानंतर सुद्धा आता तिच्या मुलीला, त्या बलात्काराच्या मुलीला पुढे करताय. कोणाची चाल आहे? हा म्हणतोय, हा लांडगा, हा राहुल बोरा कोण आहे? जज हमारी आहे म्हणतो आणि पीपी लल्लू आहे म्हणतो. म्हणजे काय आहे? न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. स्क्रीनशॉट काढ म्हणतो, याच्याने काय होणार नाही म्हणतो. याच्यावर कुठली काय कमिशन काय बोलणार आहे का? याच्यावर कोणी बोलणार आहे? या सगळ्या गोष्टी पेपर तिथे वकिलांकडे दिलेले आहेत, हे सगळे पेपर पोलिसांकडे दिलेले आहेत, तरी पण बेल मिळतो, जामीन मिळतो. कमाल वाटते मला, कमाल वाटते मला. जी प्रताडित झालेली मुलगी आहे तिलाच मग ती म्हणाली ते बरोबर होतं की मी मरायलाच पाहिजे होतं. मी मेले असते चित्रातही तर मला त्या ठिकाणी न्याय मिळाला असता. आज मला ज्या पद्धतीने उभं केलं जातंय, मी जिवंत आहे म्हणून मला न्याय मिळत नाही. आणि आश्चर्य की कुठलाही नेता याच्यावर काही बोलत नाही. अरे कुठं फेडाल रे पाप हे, कुठं फेडाल, कुठं फेडाल? सत्ता कायम नसते हो. पण या गोर गरीब या मुलींचे जे शाप आहेत ना,
ते तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री महोदय, ऍक्शन मोड मध्ये आपण आलेला आहात. या पण गोष्टीकडे बघा की मायबाप सरकार, माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपल्या कुटुंबातली एक पोरगी, तिला तुमच्याच एका थेरड्याने हरामखोराने या स्टेजवरती आणून सोडलंय. हेच तुमचं सरकारचं गृह मंत्रालय त्या मुलीला सांगतंय, त्या बलात्काराच्या मुलीला पुढं करून नार्को टेस्ट करा. बलात्कारी राहिला बाजूला, त्याने केलेले गुन्हे राहिले बाजूला, आणि त्या मुलीवर करा आणि तिला जे मदत करतात त्यांना करा. आमची तर सगळ्याची तयारी आहे. तुमची काय काय तयारी आहे? एक हा हरामखोर कोण राहुल बोहरा लांडगा हे म्हणतोय की जज तो हमारी है आणि पीपी लल्लू है और हमारा एडवोकेट प्रोफेशनल है. अरे कुठून आली गुरमी, कुठून आली मस्ती, आणि कुणाच्या जीवावर, कुणाच्या जीवावर? आम्हाला या राज्यात पूजा चव्हाण दुसरी होऊ द्यायची नाही आणि ती आम्ही होऊ पण देणार नाही. आणि म्हणून माझा हा प्रश्न आहे, सगळ्यांकडे गेली पोरगी, कुणी मदत केली नाही. आम्ही पोहोचू शकलो नाही, ती मुलगी मिळत नाही. अरे अख्खे पोलीस, पुणे पोलीस तुमच्या दावणीला एका मिनिटात कुठेही घेऊन जाऊ शकतात. नाहीतरी पुण्यामध्ये सगळा आनंदी आनंद चाललाय. मागच्या त्या येरवड्याच्या केसमध्ये बघितलं आपण, 15 वर्षाच्या पोरीला वर्गात जाऊन घुसून मारलं. आज बघितलं एका गर्ल्स कॉन्व्हेंटमध्ये 11 वर्षाच्या मुलीला शौचालयामध्ये तिच्यावर अत्याचार केला. तिथे कुठेतरी सिंहगड रोडला एका मुलाची हत्या झाली. आनंदी आनंद चालू आहे. पण एवढी बलात्कारांची पिलावळ सांभाळावी लागते पुण्याच्या पोलीस आयुक्तांना की त्यामुळे बाकी लॉ अँड ऑर्डरच्या तर धज्जिया अशा रोज उडतायत. हो, रोज रोज उडतायत. आणि मला आणखीन पण एक सांगायचं, ते म्हणजे ती जी मुलगी होती की नाही, कुठली, येरवड्याची, वडगाव शेरीची, जिला स्टॅबिंग झालं, जिला चाकूने खुपसलं, त्याचे पैसे कोणतरी देणार होतं ना. 2,70,000 का 78,000 बिल आलेलं. ते कोणी भरलं नाही भरलं. आता मी माहिती घेतली, ते म्हणले नाही, ते आम्ही ते शहरी गरीब योजना आहे त्याच्यामध्ये घेतलंय म्हणून मला सांगितलं. आनंद आहे, आनंद आहे. पण 70,000 रुपये तिच्या वडिलांनी भरले. माझ्याकडे रिसिप्ट येते, या पण तुम्हाला मी देते. 60,000 रुपयाची एक रिसिप्ट आणि 10,000 रुपयाची एक रिसिप्ट. गरीब आहेत बिचारे, याच्या त्याच्याकडून मागून भरलेले आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला मागच्या प्रेसमध्ये 19 तारखेच्या सेम, त्याच्या या रिसिप्ट आहेत. या पैशांचा परतावा सुद्धा लगेच जर दिला तर ज्यांच्याकडून घेतलेत त्यांच्या बापाला, म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना ते देता येतील पटकन. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एफर्ट्स घ्या, हे सांगणं आहे मला. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की याच्याबद्दल गृहमंत्र्यांकडनं माहिती घ्या. आपल्या राज्यात काय चाललंय, लॉ अँड ऑर्डरच्या कशा धज्ज्या उडवत आहे. आणि मला आणखीन पण एक आश्चर्य वाटलं, अहो आमची टेस्ट करा, आमचं हे करा, आमची चौकशी करा, ठीक आहे, पण कुणाला असं वाटलं नाही की त्या हरामखोराला त्या राज्यमंत्री दर्जावरून काढा. कुणाला असं वाटलं नाही की त्या बलात्काराकडे जितकी पद्धत काढून घ्या, कारण ही लोक समाजाला घातक आहेत. ही घातक लोक आहेत समाजामध्ये. हे जे काही मुखवटे घालून फिरतात ना सगळे, हा तर बलात्कारी हो. आणि तो राज्यमंत्री दर्जा त्याच्याकडे, त्याची मागणी नाही कुणाला करावीशी वाटली किंवा सिवमोटो मध्ये स्वतःला नाही वाटलं. मी जर महिलांच्या आत्मसन्मानाची रक्षा करणारा आहे तर मला असं वाटू नये की इतका भयानक बलात्कारी, ज्याने एका लहान मुलीवरती अशा पद्धतीचा प्रकार केला, त्याचे तुम्हाला मेसेज वाचून दाखवले. ज्याला पाहिजे मला कुठेही कॉन्टॅक्ट करा, मी सगळेच्या सगळे सेटच्या सेट पाठवून देते. त्याला तिथून काढा म्हणून सरकारकडे मागणी नाही. इन्फ्लुएन्शियल माणूस आहे, दबाव आणू शकतो आणि आणला की दबाव. इन्फ्लुएन्शियल माणूस आहे हा रघुनाथ कुची, कारण अजून पण सरकारचा आशीर्वाद आहे त्याच्यावर. मी काय म्हटलं, हे सरकार गोरगरिबाचं नाही. हे यांचे मंत्री, संत्री, आमदार, खासदार, त्यांचे बगल बच्चे यांना प्रोटेक्ट करणारं सरकार आहे. अहो किती लोकांचं काय काय दाबाल.
आणि कुठवर सांभाळाल? हे असे यांना पोसायचं काम करता तुम्ही, यांना अभय देण्याचं काम करता तुम्ही, आणि शक्ती कायदा आणायच्या गोष्टी करता. कायदे आणा तुम्ही, स्वागत आहे, पण त्याची अंमलबजावणी करणार आहात का? तुम्ही आमचा आवाज दाबणार, आम्हाला धमक्या देऊ. आम्ही कुठून आलोय माहिती आहे ना? आम्ही नाही घाबरत कशाला. आम्ही कशाला, मी तर कशालाच घाबरत नाही. जे जे काय करायचं ते करता येईल ते करा, आव्हान आहे माझं. पण ही चित्रवाद, ही आणि हिच्यासारख्या हजारो मुलींना न्याय मिळेपर्यंत लढत राहणार. आणि त्यासाठी माझी इन्क्वायरी होतीये, होऊ द्या. पण त्याच बरोबरीने महाराष्ट्राला याचं पण उत्तर द्या, हे तर चोर सोडून संन्यासाला सुळी चढवायचं काम आहे. म्हण आहे ना आपल्याकडे, मी काय संन्यासी नाहीये. पण ज्या पद्धतीने बलात्काराला अभय दिलं जाते, अहो आता तर मंत्री म्हणायला लागले, इतकं वातावरण भयभीत आहे की मी माझ्या मुलीला परदेशात पाठवतो. काय करेल बिचारा? असं मला वाटतंय, असं त्याच्यामुळे म्हणलं असेल असं मला वाटतंय. हे आपलं मी वाचलं. आता इतकीच वाईट परिस्थिती आहे. एक राज्यमंत्री दर्जा दिलेला माणूस धनंजय, तोच तिथं बलात्कार करतोय, आणि जिच्यावर केलाय तिलाच तिथं संदीप नोटीस पाठवतात. आणि आपल्याला का पाठवतात? हे मदत करतात. अरे सामाजिक प्रतिष्ठेला धोका, हा घ्या, हे सगळे घ्या, ही समाजाची प्रतिष्ठा बघा तुमची, ही घ्या, केस मागे घे, आपल्याला बाळ हवं होतं, आपण परत बाळ करू. अरे काय लाज लज्जा सगळी चाड, बापरे कुठल्या चामडीचे देव जाणो बाबा. ही सामाजिक प्रतिष्ठा मागून घे. त्याची मुलगी मला माहित नाही कोण आहे ती. कभी भी आओ लेके जाओ, सेटच्या सेट काढून ठेवले, आणखी कोणाला पाहिजे असेल त्यांनी पण घेऊन जा. आणि म्हणून आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करायचा नाही, सांगून ठेवते. जिथे जिथे असे होणार त्या त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सोलून काढणार. न्याय मिळालाच पाहिजे. विषय गौरीचा, सॉरी माफ करा मला, विषय कुठल्या मुलीचा किंवा त्या बलात्काराचा नाही. विषय हा राज्यातल्या मुलींना न्याय मिळण्याचा आहे. एक पूजा चव्हाण झाली, दुसरी होऊ देणार नाही. अहो लाज वाटली पाहिजे हो. अजून FIR नाही. पुणे पोलिसांच्या वर्दीमध्ये सुद्धा एक बाप आहे. थोड़ा तरी आठवा, किधर तो हिसाब देना पड़ेगा साहब आपको. कोई तो पूछेगा, किधर तो पूछेगा. कितनों की आवाज दबाएंगे आप? कितने लोगों को चुप कराएंगे आप? चौकशी करू, अमक करू, काय करणार तुम्ही? तुम्ही काहीही केलं तरी सत्य त्या जागेवरती आहे, ते कुठेही जाणार नाही. आणि सत्यासाठी आम्ही लढणार और पुरजोर से लढेंगे, ये भी आप देख लेना. या संदर्भामध्ये काही असेल तर प्लीज विचारा. तुम्हाला भेटली का? मग तुम्हाला भेटली? उगाच आपलं काही मतावर ठाम नाही. ती लढते हो, तिच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे. ती तिच्या मतावर ठाम असल्याशिवाय का. आता तर ती कशी वेडी आहे हे दाखवण्याचा हो महत्वाचा मुद्दा राहिलाच. तिला आता सायकॅट्रिस्ट कडे नेत आहेत. ऐका बरं का, आता पुढचा शो आहे, पुढचा चॅप्टर. आता तिला सायकॅट्रिस्ट कडे नेत आहेत, आणि आता हिच्या डोक्यावर कसा परिणाम झालाय किंवा ही कशी वेडी आहे हे ठरवायला सुद्धा हे मागे पुढे बघणार नाहीत. नीचतेच्या सगळ्या पातळ्या या केसमध्ये या सरकारने गाठल्या. हा, काही विचारायचं आणखी? तुम्हाला पोलिसांकडून चौकशीला बोलवलं होतं, कारण राज्यभर अध्यक्ष दुपारी चाकूरकर पोलिसांना सांगितलं तुमची चौकशी करा, नार्को टेस्ट. माझी नार्को टेस्ट अशी होते. नार्को टेस्ट थोडी माहिती घ्या कायद्याची. नार्को टेस्ट करायला सन्माननीय महोदया कोर्टाची ऑर्डर लागते. ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याच्या ऑर्डरवरती अशा नार्को टेस्ट व्हायला लागल्या तर झालंच मग काम. हा, त्यामुळे थोडीशी माहिती घेऊन याच्या पुढे बोलत चला. नार्को टेस्टची मागणी त्या मुलीने केली आहे असं मला त्या पत्रामध्ये दिसलंय. अजून तशा पद्धतीचा काही प्रस्ताव प्रेमाचा पुणे पोलिसांचा मला आला नाही. बट आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग.
मागणी घ्यायची का ज्यांनी मागणी केली त्यांनी घ्यावी की घ्या की ज्यांनी मागणी केली त्यांनी पण घ्या. थोडंसं आपल्याला थोडं नॉलेज पाहिजे. मला मान्य आहे की आपण काय कोणी लॉचे स्टुडंट नाही आहोत, मी पण नाही आहे. पण ज्या क्षेत्रात काम करतो त्याची एबीसीडी तर माहिती पाहिजे. नाही तर असं तोंडावर आपल्याला होतं ना, दात घशात जातात, त्याचं काय. आणखी